अहिल्यानगरमध्ये हरित क्रांतीकडे एक मोठं पाऊल. ग्रीन सिटी मोहिमेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या नवजीवन प्रतिष्ठानचा गौरव. नमस्कार, मी मनीषा, तुम्ही पाहत आहात एम न्यूज. अहिल्यानगर महानगरपालिका आणि साई द्वारका सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील ग्रीन सिटी मोहिमेत नवजीवन प्रतिष्ठाननं 1,00,000 वृक्ष लागवडीसाठी आवश्यक माती परीक्षणाची महत्वाची जबाबदारी स्वीकारली. या योगदानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांचा राज्याचे जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं माऊली सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ग्रीन सिटी मोहिमेअंतर्गत अहिल्यानगर शहरात एका वर्षात 1,00,000 वृक्ष लागवड आणि संगोपनाचा संकल्प करण्यात आलाय. नाबार्ड, कमिन्स इंडिया फाउंडेशन, होगनास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि सन फार्मा कंपनीच्या CSR निधीमधून ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. निसर्गाच्या पंचतत्वांचं संवर्धन करण्यासाठी हे अभियान एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे. नवजीवन प्रतिष्ठाननं आतापर्यंत महाराष्ट्रभरात 5 लाखांहून अधिक वृक्ष लागवड केली आहे. CSRच्या माध्यमातून हजारो फळझाडं, वनौषधी आणि मियावाकी फॉरेस्ट उभारण्याचा संस्थेचा मोठा वाटा आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल संस्थेवर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय. हरित अहिल्यानगरच्या दिशेनं टाकलेलं हे पाऊल भविष्यासाठी नक्कीच आशादायी ठरणार आहे.